Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे मालिकेचा शेवट एका दमदार विजयाने केला. हा विजय अधिक खास ठरला कारण त्यामागे संघातील दोन सर्वात मोठ्या स्टार खेळाडूंचा मोठा वाटा होता. सिडनीमध्ये खेळलेल्या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी एकतर्फा पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीने आणि विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाने सर्वांचे लक्ष वेधले. दोघांनी मिळून 168 धावांची भागीदारी करत संघाला सहजपणे 237 धावांचे लक्ष्य गाठून दिले. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अफलातून गोलंदाजी करत 4 बळी घेत संघाच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली. बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द येथील रामनगरचा रहिवासी अमोल विवेकानंद जाधव उर्फ लालू वय 43 या तरुणाचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे बंबरगा येथे पोल्ट्री फार्म असून तिथे तो कोंबड्यांना खाद्य पाणी घालण्यासाठी गेला होता. दुपारी 3:30च्या दरम्यान पाऊस पडत असतेवेळी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का बसल्यानं तो खाली कोसळला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी होती. लागलीच त्यांनी आपल्या कुटुंबियांना फोन करून या घटनेची माहिती दिली. घरातील लोकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन अँब्युलन्सद्वारे शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासांती डॉक्टरांनी अमोल यास मृत घोषित केल्यानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सतीश जारकिहोळी फॅन्स क्लबतर्फे आयोजित खुल्या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेला आज महावीर भवन, गोवा वेस्ट, बेळगाव येथे उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन युथ काँग्रेस लीडर व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राहुल जारकिहोळी यांच्या हस्ते फीत कापून झाले. आज 25 ऑक्टोबर व उद्या 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये देशभरातून नामवंत बुद्धिबळपटूंनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडत असून यंदाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे राहुल जारकिहोळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळावी हेच या स्पर्धेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटन प्रसंगी सतीश जारकिहोळी फॅन्स क्लबचे इम्रान तपकी, पांडुरंग रंग सुभे, दीक्षिता पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा 2 दिवस चालणार असून विजेत्यांना उद्या रविवारी सायंकाळी आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आज शनिवार दिनांक 25 व उद्या रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनेल तसेच तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवरून दाखवण्यात येत असल्यानं क्रीडा प्रेमींना याचा लाभ होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला वेग आला असताना युथ काँग्रेस नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक राहुल जारकिहोळी यांनी या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते तरुण भारत न्यूजशी बोलताना म्हणाले की सध्या आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत आणि सध्या कोणताही बदल होणार नाही. मात्र पुढील निवडणुकीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संकेत त्यांनी दिला. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतीश जारकिहोळी मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला उधाण आलंय. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राहुल जारकिहोळी म्हणाले की हायकमांडचं मत आमच्यासाठी अंतिम असतं. आम्ही सर्वजण पक्षाच्या निर्णयानुसारच काम करू. त्यांच्या या विधानामुळे सध्याच्या राजकीय चर्चेला नवं वळण मिळालं आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित असलेल्या 3ऱ्या रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्यावरील खड्डे अखेर वाहतूक पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीमुळे बुजवण्यात आले आहेत. सततच्या मागण्या, आंदोलने आणि आश्वासनानंतरही अद्याप रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं ट्रॅफिक पोलिसांनीच पुढाकार घेत अखेर धोकादायक खड्ड्यांमध्ये दगड टाकून ते बुजवण्याचे कार्य हाती घेतले. पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे.
ही स्थिती पाहता वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 3 ट्रॅफिक पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले. या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून यापूर्वी टाकलेले पेव्हर्स उखडून गेल्यानं वारंवार अपघातांचं संकट निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी दाखवलेला हा सामाजिक आणि बांधिलकीचा पुढाकार कौतुकास्पद ठरतोय. स्थानिक नागरिकातून या उपक्रमाचं स्वागत होत असून प्रशासनाने आता तरी तातडीने कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. बेळगाव शहरातील उद्यमबाग परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे राहून देशी दारूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तीस उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. यल्लप्पा लगमप्पा नायक वय 46 राहणार गुटगुडी तालुका हुक्केरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसताना स्वतःच्या लाभासाठी 4.5 लिटर 1,000 रुपये किमतीच्या कच्ची देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उद्यमबाग पोलीस ठाण्याचे PSI करण सी होनकट्टी आणि त्यांच्या पथकाने धाड टाकून आरोपीस रंगेहात अटक केली. आरोपी विरुद्ध अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उद्यमबाग पोलीस करत आहेत. खानापूर तालुक्यातील गवाळी येथील प्रकाश कृष्णा गुरव वय 55 हे शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता शेतात जात असताना झुडपात लपलेल्या गवारेड्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रेड्याचे शिंग गुरव यांच्या उजव्या खांद्याजवळ घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. प्रसंगावधान राखत गुरव यांनी बाजूला पडून स्वतःचा जीव वाचवला. घटनेनंतर त्यांच्या पत्नीने गावात धाव घेऊन ग्रामस्थांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ जखमी गुरव यांना डोलीच्या सहाय्याने सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर नेरसापर्यंत आणले आणि तिथून पुढे टेम्पोने खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. हल्ल्याची माहिती उशिरा वन विभागाला मिळाली असून भीमगड वन संरक्षण अधिकारी सय्यद नदाफ यांनी रुग्णालयात जखमीची भेट घेऊन विचारपूस केली. सध्या प्रकाश गुरव यांच्यावर बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टिळकवाडी येथील इस्कॉन श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात अलीकडेच गोवर्धन पूजेचा भव्य उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्तिक महिन्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात दीपदान, दीपोत्सव आणि गोपूजेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आरतीने झाली. प्रवचनात महाराजांनी गोवर्धन लीलेचे सुंदर वर्णन करत भक्ती, नम्रता आणि निसर्ग सेवेचा संदेश अधोरेखित केला. श्रीकृष्ण भगवान की जय या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने दुमदुमून गेला होता. यानंतर भगवानाला नैवेद्य दाखवून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शनिवारी पहाटे मंगलारती, हरिनाम जप, गुरुपूजा, श्रीमद भागवत कथा, सायंकाळी आरती व प्रवचनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्रीकृष्ण भक्तीचा आनंद लुटला. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वडगाव परिसरात शनिवारी एका घारीची पतंगाच्या मांजात अडकून हाल अपेष्टा झाल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ प्राणीमित्र कार्यकर्ते उमेश पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत घारीची काळजीपूर्वक सुटका केली आणि तिला पुन्हा मोकळ्या आकाशात सोडले. घारीचे पंख मांजामध्ये अडकले असल्याने ती उडू शकत नव्हती. मात्र वेळेवर मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला. या घटनेनंतर उमेश पाटील यांनी सांगितले की अशा घटना वारंवार घडत आहेत आणि त्यामुळे पक्ष्यांचे प्राण धोक्यात येत आहेत. त्यांनी काच लावलेल्या मांजाच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालावी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही पक्ष्यांच्या जीवाला धोका पोहोचवणारा हा मांजा दोरा तातडीने बंद करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री बीके या गावातील पंतनगर परिसरामध्ये विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्य विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मारिहाळ पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत हनुमंत भीमाप्पा तळगेरे वय 38 राहणार हन्नीकेरी तालुका बैलहोंगल सध्या राहणार पंतनगर याच्यावर अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या धाडी मद्य विक्रीचा पर्दाफाश केला असून वेगवेगळ्या ब्रँडच्या मद्याचे टेट्रा पॅक आणि रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मारिहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास मारिहाळ पोलीस करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून दोडामार्ग परिसरात पोलिसांना रक्ताने माखलेली आणि नंबर प्लेट नसलेली कार सापडली आहे. ही कार अपघातग्रस्त आहे की घातपाताचा भाग याबाबत पोलीस तपास सुरू असतानाच मुंबई गोवा महामार्गालगत साळीस ते कणकवली येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीची ओळख बेंगळूर येथील श्रीनिवास रेड्डी अशी पटली आहे. तिलारी दरीत सापडलेली कार श्रीनिवास रेड्डी यांच्या नावावर असल्याचंही पोलीस तपासात स्पष्ट झालंय. त्यामुळे ही कार आणि मृतदेह एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचं उघड झालंय. या घटनेमुळे पोलिसांसमोर खुनाचा संभाव्य तपास उभा राहिला असून श्रीनिवास रेड्डी यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणाने केली याचा शोध सुरू आहे. लोंढा रेल्वे स्थानकावर गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली असून झारखंडहून गोव्याकडे गांजा घेऊन जाणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी परशुराम गिरीधारी माथो राहणार रामघर झारखंड याच्या जवळून तब्बल 5 किलो 591 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे लोंढा स्थानकावर ही कारवाई केली. झडती दरम्यान त्याच्याकडे गांजाची पिशवी सापडली असून त्याची किंमत लाखो रुपये इतकी आहे. झारखंडहून गोव्याकडे गांजाचा पुरवठा सुरू असल्याचं या घटनेवरून स्पष्ट झालंय. रेल्वे पोलीस प्रमुख यतीश एन, उपअधीक्षक सोमशेखर जुट्टल व मंडल पोलीस निरीक्षक सुरेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली FIR दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 2 ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार इंदूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऑस्ट्रेलिया संघाचे संरक्षण अधिकारी डॅनी सिमन्स यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार अकील अहमद असं आरोपीचं नाव असून तो इंदूरच्या खजराना परिसरामध्ये राहतो. त्याने आपल्या दुचाकी वाहनावरून येत 2 ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा पाठलाग करून त्यांच्याशी अशोभनीय वर्तन केले. तसेच बॅट टच करून घटनास्थळावरून पळ काढला असे समजते. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील आनंद टॉकीजजवळ दिवसाढवळ्या पत्नीवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अनुसया मादर असं जखमी पत्नीचं नाव आहे तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव यमनप्पा मादर असं आहे. रस्त्याच्या मध्यभागी चाकूने पत्नीवर हल्ल्याचं भीषण दृश्य मोबाईलमध्ये कैद झालंय. अचानक पत्नीवर हल्ला करताच तेथील लोकांनी तिचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने त्यांच्याही दिशेने शस्त्र दाखवले. तरीही काही युवकांनी दगड व लाकडी दांड्याच्या सहाय्याने आरोपीला पकडून अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सिंदगी तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. 1 महिन्यापूर्वी पत्नीचं निधन झालं होतं. पत्नीच्या मृत्यूच्या नैराश्यापोटी पतीनेही आत्महत्या करून घेतल्याची घटना दिनांक 24 रोजी उघडकीस आली. शिवानंद बाबू माळी वय 36 असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व सांगली पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवानंद यांची पत्नी सुप्रिया माळी हिचे 19 सप्टेंबर 2025 रोजी निधन झाले. पत्नीच्या आकस्मिक जाण्याने शिवानंद हा नैराश्यात होता. बोरगाव, सदलगा, भोज, बेडकीहाळ व परिसरात टॉवर टेक्निशियन म्हणून तो काम करत होता. दरम्यान पत्नीच्या मृत्यूच्या नैराश्यातून शिवानंद याने 23 ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या घरी विषप्राशन केले. यानंतर नातेवाईकांना याची माहिती समजताच त्यांनी तातडीने सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिवानंद याला अधिक उपचारासाठी दाखल केले होते. पण उपचाराचा उपयोग न झाल्यानं शिवानंद यांचा मृत्यू शुक्रवारी झाला. गेल्या 6 महिन्यांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बेनाडी मल्लिकार्जुननगर वसाहत ते आडीमाळ परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. केवळ अर्धा किलोमीटर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. 6 महिन्यांपूर्वी आडीमाळ ते कुन्नूर रस्त्याच्या
रुंदीकरणाचं काम झालं आहे। त्यापुढे आडीपर्यंत हा रस्ता होणार होता, पण सततच्या पावसाचं कारण सांगून रस्त्याचं काम थांबवण्यात आलं आहे। आता पाऊस थांबून महिना झाला तरीही पुन्हा रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही। या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांसह नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। कारदगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्याधिकारी नेमावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तिसरी आघाडीचे नेते राजू खिचडे यांनी दिला होता। तब्बल 2 महिन्यांनी कायमस्वरूपी वैद्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या मागणीला यश आलं आहे। कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्र कारदगा, ढोणेवाडी, बारवाड, भोजवाडीसह या भागातील नागरिक व रुग्णांना सोयीचे आहे। त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टर, नेत्रतज्ञ व रिक्त पदे त्वरित भरावीत, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तिसऱ्या आघाडीच्या वतीने देण्यात आला होता। त्यांच्या मागणीची दखल घेत शरण बसाप्पा निलसगी हे आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्याधिकारी म्हणून रुजू झाले आहेत। त्यांचा सत्कार राजू खिचडे, पांडुरंग वड्डर, महादेव डांगे यांच्या हस्ते करण्यात आला। निपाणीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संगोळी रायण्णा सर्कल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे। निपाणी कोट्टलगे या राज्य महामार्गावर निपाणी न्यायालयानजीक संगोळी रायण्णा सर्कलच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता। याची दखल घेऊन पालकमंत्री जारकिहोळी यांनी गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत निपाणीतील संगोळी रायण्णा सर्कल विकासासाठी 3,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली। दिवाळीनिमित्त पाडवा तसेच भाऊबीज या दिवशी माहेर वाशिनींची गावी जाण्याची लगबग सुरू होती। यातून निपाणी बस स्थानकात गेल्या 4 दिवसात मोठी गर्दी पाहायला मिळाली। मात्र महिलांना मोफत बस सेवेमुळे निपाणी आगाराने या काळात वाढीव बस फेऱ्या केल्या नाहीत। परिणामी तासनतास ताटकळत राहण्याची वेळ महिलांवर आली। कर्नाटकात शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। गेल्या 2.25 वर्षांपासून ही सेवा सुरू असून याला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। मात्र याचा सरकारवर आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणावर पडत आहे। त्यामुळे जलदगती मार्गांवरील बसेसमध्ये शक्ती योजना लागू केलेली नाही, मात्र स्थानिक बसेसमध्ये महिलांची मोठी गर्दी होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।